आमदार नवघरे यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 5 लाख रुपये विकास निधी मंजूर। लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून बाराशिव हनुमान तीर्थ क्षेत्रास प्रादेशिक पर्यटन तीर्थ क्षेत्र अंतर्गत 305 लाख रुपये विकास निधी मंजूर होता। त्यामध्ये सीसी रोड, सभागृह व मंदिर परिसरात विद्युतीकरण इत्यादी कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला। आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून वसमत विधानसभेतील प्रत्येक गावांना विकास निधी मिळत असल्याने आमदार नवघरे यांचं स्वागत देखील होताना पाहायला मिळते आणि गावकऱ्यांमध्ये आनंद देखील पाहायला मिळतो। आमचं सगळ्यांचं दैवत म्हणून आपण या वसमत विधानसभा मतदारसंघातलं बाराशिवला मानतो। तुम्ही आम्ही सगळेजण इथं मान झुकवितो। दर शनिवारी असतील या विभागातील सगळीच मंडळी इथं आपलं डोकं टेकविण्यासाठी येतात। तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्फूर्ती देण्याचं काम, तुमच्या आमच्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण बाराशिव या क्षेत्रात ठिकाणी करतो। तर त्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस आपले बाहेरचे लोक येतात त्यावेळेस आपल्या बाराशिवचं स्वरूप सुद्धा त्या पद्धतीने झालं पाहिजे। इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या माध्यमातून समाधान व्यक्त केलं पाहिजे। म्हणून आपण या बाराशिव क्षेत्राच्या ठिकाणी सातत्यानं मागच्या काही काळामध्ये आपण इथं निधी टाकला। त्यामध्ये सभागृहाचं काम असेल, तिथं किमान 5-7 हजार लोकांचं तिथं विवाह सोहळा असू द्या त्यासाठीचं काम असेल। त्याच्यानंतर 3 कोटी 5 लाख रुपयामध्ये मोठ्या प्रमाणावर सभा मंडप असेल, इथं आल्यानंतर सीसी रोड असेल, गार्डन असेल, ज्याच्या माध्यमातून जे येणारे आपले जे भाविक भक्त आहेत त्यांना सुद्धा त्या माध्यमातून एक मनाला शांती लाभली पाहिजे आणि तिथं आल्यानंतर त्यांचं सुद्धा मन प्रसन्न झालं पाहिजे। ज्या पद्धतीनं आपण तिथं डोकं टेकविल्यानंतर तुम्ही आपल्या मनातून भावना या मारुतीरायासमोर सांगतो, त्याच पद्धतीने हे काम करत असताना याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे। सभामंडपाचं काम उत्कृष्ट पद्धतीने झालं पाहिजे, कारण हे एका करंजाळाचं मंडळ याच्यावर आहे। तुमच्या आमच्या सगळ्या तालुक्याचं, या सगळ्या मतदारसंघाचं आणि जिल्ह्यामध्ये आपलं बाराशिव क्षेत्र हे प्रसिद्ध आहे। त्यामुळे आपण या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करू। पहिला आपला सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी झाला होता, त्यावेळेस आपल्याला लक्षात आहे की आपण त्याच वेळेस ठरवलं होतं की या बाराशिवच्या तीर्थक्षेत्राचा विकास हा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झाला पाहिजे। जे गार्डन झाले त्या बाजूलाच एक अजून ओपन शेड तिथं झालं पाहिजे आणि जवळपास 5-7 हजार लोक तिथं एका कार्यक्रमामध्ये तिथं आपली कॅपॅसिटी झाली पाहिजे। बाजूला तिथं गार्डन असेल, तिथं सुटसुटीतपणा असेल, मध्ये जे रस्ते आपण करत होतो तिथं त्या ठिकाणी सगळे झाडं लावण्याचं काम असेल। कारण आता पावसाळ्यामध्ये आपण ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आपल्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं झाडं लावण्याचं सुद्धा हातात काम घेतलं पाहिजे आणि तिथं एक प्रसन्न वातावरण त्या निमित्तानं तयार होईल। या बाराशिव क्षेत्राचा विकास करणं हे निश्चित आम्ही त्या दिवशी ठरविल्याप्रमाणे आता निश्चित आपण जवळपास 3 कोटी रुपयाचा निधी इथे टाकलेला आहे। या विभागामध्ये आता जिल्हा परिषद शाळा आहे, तसं सुद्धा कंपाऊंडवॉलच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं होतं, मागच्या वर्षी ते केले। रोहिदास महाराजांचं सभागृहाचं काम आपल्या इथलं पूर्ण झालेलं आहे। त्यामुळं निश्चित या क्षेत्राचा विकास हा भविष्यामध्ये होईल हे एवढं अपेक्षा व्यक्त करतो आणि DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची।